सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे ताकडगाव तालुका गेवराई जिल्हा बीड विनीत समस्त ग्रामस्थ गावकरी मंडळी तसेच तरुण मंडळी भजनी मंडळी अगणे हे आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणत सो संत परंपरेचा जर विचार केला ऋषीमुनींपासून आलेली ही परंपरा कुठेही भगवंताकडे याचना नाही मागणी नाही। ऋग्वेदामध्ये एक सूक्त आहे त्याचं नाव आहे याचना सूक्तम। त्याच्यामध्ये काही याचना आहेत काही मागणी आहेत त्याचा विचार आपण पुढे करूया। पण संतांनी मात्र काही मागितलं नाही देवाकडे काहीच मागितलं नाही। देव स्वतः मागा म्हणून जरी संतांच्या मागे लागले तरीही संत देवाकडे काही मागत नाहीत। देवाचा आग्रह आहे की संतांनी काहीतरी मला मागावं। जगातले लोक तर रोज काहीतरी मागत असतात रोज नवनवच काहीतरी मागत असतात त्या लौकिकातल्या मागण्या आहेत। पण संतांची अलौकिक मागणी काहीतरी भगवंताकडे यावी म्हणून भगवंत संतांना मागा म्हणून मागे लागतात। म्हणसे काही मागा हेची देगा पांडुरंगा। पण तरीही संत भगवंताला मागतच नाहीत आणि जरही काही मागितलं तरी ते मागणं हे लौकिकातलं अजिबातच असत नाही। विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत अभंगामध्ये तुकोबराने अत्यंत अलौकिक मागणी मागितलेली आहे। लौकिक मागणी कशाला म्हणायचं तर रोजच्या जीवनामध्ये माणसं देवाकडे जे जे मागतात त्या लौकिक मागण्या आहेत। काय मागतात माणसं माणसाला काय आवडतं माणसाला शरीर आहे शरीराला इंद्रिय आहेत शरीरातच इंद्रिय आहेत आणि इंद्रियांना विषयाची आवड आहे। त्याच्यामुळे माणूस जे मागतो ते विषयाच्या संबंधानं मागतो। ज्ञानोबा सांगतात स्वाभाविक आहे माणसानं विषयाच्या संबंधानं इंद्रिय विषय संयोगजन्य सुखाच्या करिता काहीतरी मागणं कारण इंद्रियाला विषयाशिवाय काही प्रियच नाही। विषया वाचुनी काही अनेक सर्वथा रम्य नाही ऐसा स्वभावोची पाही इंद्रियांचा। ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत बोलतात या इंद्रियांना विषय सोडून दुसरं काही आवडतच नाही। विषया वाचुनी काही दुसरीकडे इंद्रिय रमतच नाहीत। अतिंद्रिय भगवंताबद्दल किंवा अतर्क्य विलक्षण परमात्म्याबद्दल कधीही या इंद्रियांना विशेष करून रस उत्पन्न होतच नाही। विषयाच्या बद्दल मात्र प्रचंड आकर्षण आहे। डोळ्याला सुंदर रूप पाहण्याची इच्छा आहे कानाला स्तुती ऐकण्याची इच्छा आहे त्वचेला चांगला स्पर्श मिळावा अशी इच्छा आहे नाकाला चांगल्या सुगंधाची इच्छा आहे। सगळेच इंद्रिय त्याच्या त्याच्या विषयाकडे धाव घेतात आणि रचनाच तशी आहे माणसाची। माणसाचं जीवन प्राप्त झालं की या जीवनामध्ये चालत असताना माणसाच्या देहाची मनाची बुद्धीची रचनाच तशी आहे। कठोपनिषदामध्ये उपनिषदकार बोलतात ओम आत्मानं रथिनं विद्धि शारीरं रथमेव च इंद्रियानाययानाहुर्मनः प्रग्रहमेव च बुद्धिं सारथिर्यस्तु। आत्मा हा रथाचा मालक शरीर म्हणजे रथ इंद्रिय हे या देहरूपी रथाचे घोडे मन हा इंद्रिय रूपी घोड्यांचा लगाम आणि बुद्धी हा या रथाचा सारथी। आणि आत्मा मालक म्हणून जरी असला तरी त्या आत्मारूपी मालकाचं बुद्धिरूपी सारथ्यावर दुर्लक्ष व्हावं। बुद्धिरूपी सारथ्याच्या ठिकाणी जर कदाचित प्रमादादी दोष निर्माण झाले तर इंद्रियाची ही रथ चक्र नेहमी विषयाच्याच वाटेने जातात आणि मग होतं ते पतन होतो तो जीवनाचा नाश होते ती दुःखाभिभूतता दुःखार्तता निर्माण होते ती जीवनात व्यथा त्याच्याशिवाय दुसरं पदरी काही पडत नाही। पण जर याच मनुष्याने योग्य विचार केला आणि बुद्धिरूप सारथ्याला प्रमाद रहित होऊन विवेकाच्या वाटेनेच इंद्रिय रूपी घोड्यांना घेऊन गेला तर हा आत्मारूपी मालक आपल्या स्वस्वरूपाच्याही पदावर पोहोचू शकतो। साधन कठीण आहे पण केलं तर निश्चित होणार। मुंडकोपनिषदामध्ये असं चिंतन आहे ओम प्रणवो धनुष्यरो ह्यात्मा ब्रह्मतल्लक्षमुच्यते अप्रमत्तेन वेद्धव्यम शरवत तन्मयो भवेत। प्रणवाच्या म्हणजे ओंकाराच्या धनुष्यावर स्वतःच्या आत्म्याचा बाण जोडून ब्रह्मस्वरूपाचं लक्ष म्हणजे विंदान साधलं तेही प्रमादरहित होऊन
आणि बाणाप्रमाणे तन्मयता असेल तर हे होईल. मार्ग कठीण आहे. क्षुरस्य धाराः निशिता दुरत्यया दुर्गम पथः, हे त्याच्या पुढच्याच मंत्रात म्हटलंय. मार्ग कठीण आहे, पण केला तर साध्यापर्यंत पोहोचेल, आणि नाही जर केला तर मग मात्र आपलं पतन निश्चित आहे. जीवन येऊन जीवन निरर्थक जगलो की काय, अशी अवस्था होते. जन्माला आलो आणि मेलो, मध्ये जे जीवन मिळालं ती संधी होती, ती संधी अवघीच गमावली, असं सगळं होऊ शकतं. विठ्ठल विठ्ठल लौकिकातल्या मागण्या कोणत्या आहेत? इंद्रियाला विषय मिळावे, ते विषय मिळण्यासाठी धन मिळावं, प्रतिष्ठा मिळावी, कीर्ती व्हावी, पद मिळावं, याच्यासाठी जे जे देवाकडं मागायचंय. प्रपंचामध्ये अनुकूलता राहावी, कुटुंबातल्या सगळ्यांनी माझं ऐकावं, मला पुष्कळ पैसा मिळावा, ह्या मागण्या देवाकडं माणसं करतच असतात. कधी कधी स्पष्ट बोलत नाहीत, पण देवाला म्हणतात, देवा जरा अडचणीत आहे, लक्ष ठेवा. लक्ष ठेवा म्हणजे काय? पैसा तरी पाहिजे, पद तरी पाहिजे, घरातली माणसं अनुकूल नाहीत ते अनुकूल तरी पाहिजे, एखाद्याला बायको नाही त्याला बायको तरी पाहिजे, एखाद्याला पोरं होत नाहीत त्याला पोरं व्हायला पाहिजे. ह्या लौकिकातल्या मागण्या आहेत. पण संतांनी याच्यापैकी काहीच मागितलं नाही. वाढावे संतान, गृही असावे धनधान्य. संत असलं अजिबात देवाकडं काही मागायला येत नाहीत. संत जेव्हाही देवाकडे आले तेव्हा संतांनी फक्त 3 प्रकारची मागणी केली. एक म्हणजे भगवंताकडे संतांनी प्रेमभक्तीची याचना केली, दुसरं म्हणजे भगवंताकडे संतांच्या संगतीची याचना केली, आणि तिसरं म्हणजे देवाचं कधी विस्मरण होऊ नये एवढी याचना केली. विठ्ठल विठ्ठल. संतांच्या याचनेचा विचार आपण पुढे पुढे करूच या. त्या संबंधानं पुढे आपल्याला अध्यात्माचाही काही विचार मांडता येईल. पण लौकिकाच्या ज्या मागण्या आहेत त्याचेही काही प्रकार आहेत. माणसं देवाकडं मागतात तेही फार रंजक आहे, तेही फार विचारणीय आहे. माणसाच्या मनाचा वेध, कानोसा आणि ठाव घेण्यासाठी ज्या गोष्टीची नितांत आवश्यकता आहे त्या गोष्टी आपल्याला समोर दिसतात. बघा, काही मागण्या या माणसं देवाकडं करत असताना चातुर्यानं मागतात. त्याला म्हणतात चतुराची मागणी. मागणीचे प्रकार आहे का बरं का? चतुराची मागणी. आता आपण चतुर आहोत का नाही स्वतःला प्रश्न विचारा. 1 मिनिट. मी हुशार आहे का नाही स्वतःला विचारा बरं. माझ्याकडे बघू नका, तुम्ही स्वतःला विचारा, मी हुशार आहे का नाही, चतुर आहे का नाही. बहुतेकाचं उत्तर असेल मी हुशार आहे, मी चतुर आहे. त्याच्याही पुढे जाऊन सांगू, मी जेवढा हुशार आहे तेवढं दुसरं कोणीच नाही. इथपर्यंत माणसाच्या मनाच्या कल्पना चालतात. अहो, माकड सुद्धा आरशापुढे उभं राहिल्यावर म्हणतं म्हणे माझ्या एवढं सुंदर कोणीच नाही. असं आहे ते. माणसाचं चातुर्य विलक्षण आहे. एक आंधळा माणूस होता, असा गावाच्या चौकात बसायचा आणि चौकात बसल्यानंतर येणाऱ्या जाणाऱ्याला म्हणायचा 4 आणे द्या, 8 आणे द्या, रुपया द्या, 2 रुपये द्या, 5 रुपये द्या. भिकारी हुशार असतात, ते चौकातच भीक मागतात. त्यांना माहिती आहे एकट्याला गाठून मागितली तर भिकेऐवजी तडाखा मिळेल. ते चौकात मागितलेलं बरं असतं. माणसांच्या गर्दीत माणसं देऊन जातात, नाही दिलं तरी मारत नाहीत. म्हणून ते चौकात बसायचा भिकारी. आंधळा होता बिचारा, दिसत नव्हतं. एक साधू भेटले. साधूने सांगितलं, अरे जन्मभर भीक मागशील, काहीतरी कर. म्हटलं काय करू? अरे देव दयाळू आहे. देव दयाळ साहे कोल्हाळ बहुतांचा, देव उदार थोड्यासाठी फार देऊ पाहे. देवाची भक्ती कर. म्हणे कोण्या देवाची करू? म्हटले महादेवाची कर, महादेव लवकर प्रसन्न. चक्रवर्ती भोळा देव आहे, लवकर प्रसन्न होतो. तो म्हटला ठीक आहे मी करतो. वनात गेला, तपश्चर्या करायला बसला. महादेवाचं फार अवघड नाही. झाडाखाली पिंड असली, एक बेलाचं पान वाहिलं, ओम नमः शिवाय बोललात तरी बाबा प्रसन्न. त्यांनी थोडं तप केलं, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. महादेव प्रसन्न झाले. वरम ब्रूहि, वर माग. त्यांनी सांगितलं देवा मला खूप वर मागायचेत, तुम्ही यादी करा मी सांगतो. महादेवाने सांगितलं हे बघ माझ्याकडे एवढा वेळ नाही, मला फार घाई आहे, एका वाक्यात मागणी माग, मला गडबडीत जायचं आहे. आता एका वाक्यात काय मागावं याला खूप मागायचं होतं, तरी पण म्हणला देवा एकाच वाक्यात मागतो, ऐका. माझ्या पणतूच्या मुलाच्या डोक्यावर सोन्याचं राजछत्र धरलेलं मी पाहावं इतकंच द्या. मागणी कळली का बघा. पणतूच्या मुलाच्या डोक्यावर सोन्याचं राजछत्र धरलेलं मी पाहावं. आता गडबड कुठं झाली ऐका. हा आंधळा होता, याचं लग्न झालेलं नव्हतं. याला पहिले डोळे यायला पाहिजे, मग त्याचं लग्न व्हायला पाहिजे, त्याला मुलगा व्हायला पाहिजे.
मुलाचं लग्न व्हायला पाहिजे, याला नातू व्हायला पाहिजे, नातूचं लग्न व्हायला पाहिजे, याला नातूच्या पुढे काय असतं, पणतू व्हायला पाहिजे, पणतूला मुलगा व्हायला पाहिजे, तो राजगादीवर बसायला पाहिजे राजा म्हणून, त्याच्या डोक्यावर सोन्याचं छत्र धरायला पाहिजे, आणि हे सगळं बघायला हा गचकला नाही पाहिजे. एका वाक्यात एवढ्या मागण्या आहेत, याला म्हणायचं चतुराची मागणी. विठ्ठल 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 विठ्ठल. काही चातुर्य आहे माणसांकडं. कसं आहे, चतुराईनं माणसाने देवाला सुद्धा विचार करायला भाग पाडले. पूर्वी देवाची शेती होती 100 एकर. एक शेतकरी होता, देवाला करणं होईना, देवाला भक्ताचं सांगितलं शेती कर बाबा. कशी करू म्हटले, सगळं अर्ध अर्ध. बटई माहिती आहे ना आपल्याकडं, बटई अर्ध्यानं. म्हटले ठीक आहे, झालं, ठरलं, बटईनं ठरलं शेत. पण करायचं कसं म्हटले, काही नाही, अर्ध तुला अर्ध मला. शेतकरी म्हणला, देवा पीक पेरल्यानंतर अर्ध मला अर्ध तुम्हाला, पण खालचं तुम्हाला का वरचं तुम्हाला, खालचं मला का वरचं मला सांगा. देव म्हटले, त्याच्यात काय अवघड आहे, मला तू वरचं वरचं दे. त्या पठ्ठ्यानं भुईमुग पेरला. दुसऱ्या वर्षी परत देवाकडे गेला. देवाला विचारलं, देवा या वर्षी कसं करता. देव म्हटले, वरचं मागून फसलो होतो, खालचं मागतो. या वर्षी ज्वारी पेरली, कणस याला दसकट. तिसऱ्या वर्षी पुन्हा गेला, म्हणला देवा आता कुठलं घेता. देव म्हटले, असं कर, मला वरचं थोडं देन, खालचं थोडं देन, मधलं तुला घे. यानं मका पेरली. म्हणजे देवाला सुद्धा विचारात पाडतात. याला चतुराची मागणी म्हणायचं. विठ्ठल 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 विठ्ठल. काही मागण्या द्वेषाच्या मागण्या असतात. द्वेषाच्या. द्वेष कशाला म्हणायचं, एखाद्या माणसाचं बरं झालेलं आम्हाला न बघवणं, याचं नाव द्वेष. आणि काही माणसं द्वेषी असतात. एक माणूस असाच वनामध्ये गेला, तप करायला बसला. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. महादेव प्रसन्न झाले. वरम ब्रूहि, वर मागा. म्हणे काही नाही देवा, मागू का वर. महादेव म्हटले, हो माग ना, पण एक अट आहे. म्हटलं देवा काय अट आहे. महादेवाने सांगितलं, तू जे मागशील ते मी तुला देईन, पण तुला जे देईन त्याच्या दुप्पट तुझ्या सगळ्या शेजाऱ्यांना मिळेल गल्लीतल्या. ह्यानं विचार केला, त्यांना मिळत असल्यावर न मागितलेलंच बरं. पण म्हटला देव काही रोज प्रसन्न होत नाही, झाला तसं मागून घेऊ. म्हटला देवा एक काम करा, माझ्या घराच्या दारात एक विहीर पाडा. घराच्या दारात. मग शेजाऱ्यांच्या दारात किती पडल्या, दुप्पट मिळणार आहे की नाही. 2-2 पडल्या. म्हटला देवा माझा एक डोळा फोडून टाका. शेजाऱ्यांचे किती फुटले. म्हटला एका डोळ्यानं का होईना, पण सगळे शेजारी विहिरीत पडून मेलेले बघायचे. म्हणजे माझं वाटोळ झालं तरी चालेल, पण दुसऱ्याचं चांगलं होऊ नये. याला म्हणायचं द्वेषाची मागणी. विठ्ठल 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 विठ्ठल. इतका द्वेष असतो ना. आता शेजाऱ्याच्या पोराला चांगले मार्क पडले, ते फटाके फोडायलेत, ते पेढे वाटायलेत, आणि हे पेढे फटाके फोडायलेत म्हणून ह्याने उगच धूर केला. आता धूर केल्यामुळे याचे मार्क कमी होतील काय. पण असतो तो द्वेष. द्वेषाच्या मागण्याच विचित्र आहेत. एवढंच नाही तर माणसाकडे मागणीचे अनेक प्रकार आहेत. काही मागण्या ह्या अविवेकाच्या मागण्या असतात. वायुपुराणामध्ये एक कथा आहे, वेदव्यासाने सांगितली. म्हणाले एक दैत्य तप करायला बसला हिमालयाच्या शिखरावर. 11,000 वर्ष त्यानं तप केलं, आणि 11,000 वर्ष महादेवाचं तप केल्यावर महादेव प्रसन्न झाले. वरम ब्रूहि, वर माग. महादेवाला सांगितलं त्या दैत्याने, वायुपुराणातली कथा आहे, देवा मला असा वर द्या की मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवील तो व्यक्ती जळून राख व्हावा, भस्म व्हावं त्याचं. महादेवाने काहीच विचार केला नाही, ना आव देखा ना ताव, डायरेक्ट आशीर्वाद दिला. तथास्तु. तू ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील तो जळून भस्म होईल. तोपर्यंत त्याचं नाव वृकासूर आहे, पण जेव्हा हे वरदान मिळालं तेव्हा त्याचं नाव पडलं भस्मासूर. भस्मासुरानं विचार केला,
ज्याच्या डोक्यावर हात ठेवील तो जळून भस्म होईल, पण हे वरदान मला दिलंय का नाही हे कसं कळेल? महादेव तथास्तु म्हटले, पण प्रयोग करून बघावं लागेल की नाही? कुणावर प्रयोग करावा? त्याला तिथं कोणी दिसेच ना. महादेव समोर होते. तो म्हटला बरं झालं महादेवावरच प्रयोग करू. आता ज्याने वरदान दिलं त्याच्यावरच प्रयोग करायला हा निघाला. ते म्हणतात ना, जिस थाली में खाए उसमें छेद नहीं करना चाहिए. पण त्याने तेच केलं. महादेवाच्याच डोक्यावर हात ठेवायला हात वर केले. महादेवाच्या लक्षात आलं भोळे असले तरी एवढे भोळे तर नाहीत. महादेव म्हटले आत्ताच मी वरदान दिलंय आणि हा माझ्या डोक्यावर हात ठेवायला निघाला. महादेव पळायला लागले. भस्मासूर महादेवाच्या मागे पळायला लागला. महादेवाने जोरात वेग पकडला, भस्मासुराने जोरात वेग पकडला. त्याला शंका, बहुतेक वर दिला नाही म्हणूनच पळायले. बुद्धीच तेवढी त्याची, अल्पबुद्धी. पळायला लागला. महादेव पुढे, भस्मासूर मागे. महादेव पुढे, भस्मासूर मागे. मागे भस्मासूर, पुढे महादेव. मागे भस्मासूर, पुढे महादेव. पळता 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 महादेवाने विचार केला कुठपर्यंत पळावं. महादेवाने विचार केला असं पळता पळता पृथ्वीला 12 प्रदक्षिणा झाल्या तरी हा थांबत नाही. काय करू? संकटात पडल्यावर कुणाची तरी काय घ्यावी लागते? मदत घ्यावी लागते. आता मदत कुणाची घ्यावी? आपल्या योग्यतेचा असला तर घ्यावी. महादेवाच्या योग्यतेचे एकच भगवान विष्णू. महादेवाने हात जोडले, प्रार्थना पळता पळता सुरू केली. सशंख चक्रम सकिरीट कुंडलम सपीत वस्त्रम सरसिरुहे क्षणम सहार वक्षस्थल कौस्तुभ श्रियम नमामि विष्णुम शिरसा चतुर्भुजम. भगवान विष्णू धावा लवकर, मी संकटात आहे, मी अडचणीत आहे, देवा या लवकर. भगवान विष्णू म्हटले आता विष्णूच्या रूपात गेलो तर माझ्याही डोक्यावर हात ठेवायला येईल. नकोच. भगवंताचा एक अवतार स्त्री रूपातला आहे, त्याचं नाव आहे मोहिनी अवतार. एकच अवतार स्त्रीचा आहे भगवंताचा. महाराष्ट्रात त्यांचं मंदिर आहे, मोहिनी राजाचं मंदिर आहे, आजही आहे. भगवान विष्णूनं मोहिनीचं रूप धारण केलं आणि भस्मासुराच्या आणि महादेवाच्या मध्येच प्रगट झाले. महादेव अंधार होता, गेले अंधारात पळून, पण समोर मोहिनी उभी. पळणारा भस्मासूर स्तब्ध झाला. आधीच दैत्य, कामातुर व्यक्ती, समोर मोहिनी दिसली. मोहन असताना देव इतके सुंदर आहेत भगवान विष्णू. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची ओटी, रुळे माळ कंठी वैजयंती, मुकुट कुंडले श्रीमुख शोभले, सुखाचे ओतले सकळही, कासे सोनसळा पांघरे पाटोळा, घननीळ सावळा बाईयानो. मग हे तर स्त्रीचं रूप. भुल्ला मोहिनीकडे बघून भस्मासुराला विसरच पडला महादेवाच्या मागे जायचं. तिथंच थांबला आणि मग बोलायला लागला. काय म्हणतो माहितीये भस्मासूर? दैत्य उवाच यस्मात् दृष्ट्वा परमलावण्यवतीं त्वया हितान्यस्त्वां ते बलिष्ठो मयास्ते कुर्वन्नाप्नोति स्वीकुर्वाम विवाहास्तु विधिरिति. तुझ्यासारखी परमलावण्यवती सुंदरी मी पाहिली नाही आणि माझ्यासारखा बलवान व्यक्ती जगात नाही. तू माझ्याशी लग्न करशील का? कोणाला विचारलं? मोहिनी आहेत का मोहन आहेत? आहेत मोहन, पण रूप घेतलंय मोहिनीचं. लग्न करशील का माझ्याशी प्रश्न केल्याबरोबर भगवंतानी लगेच सांगितलं हो, माझं भाग्य तुमच्यासारख्या बलिष्ठ पुरुषाशी माझं लग्न होतंय. तुम्ही महान बुद्धिमान आहेत. किती बुद्धिमान कळलं ना? ज्याने वर दिला त्याच्याच मागे लागले. माझं परम भाग्य आहे, परम सौभाग्य आहे. आणि शुभ कार्याला उशीर करू नये. अच्छे काम को देरी नहीं करनी चाहिए. लगेच लग्न करू म्हटले. कधी? कधी कशाला? कल करे सो आज कर, आज करे सो अभी. उशीरच नको म्हणले, लगेच लग्न करू. ठरलं ना? ठरलं. पण म्हटली एक अट आहे. भस्मासूर म्हटला काही अट सांग ना, मी मान्य करतो. काही वेळेस माणसाचे डोळे आंधळे होतात, काहीही अटी मान्य करतात माणसं. कधी ते विचारू नका. भस्मासुरासारखं आलं की मग. भस्मासुराने सांगितलं बोल काय अट आहे? म्हणे काही नाही, लग्नाच्या आधी आमच्याकडं
म्हणजे माझ्या माहेरी नवरा आणि नवरदेव, नवरी आणि नवरदेव या दोघांनी नृत्य करायचं असतं. म्हणे काहीच अडचण नाही, आमच्याकडे जरा वेगळं आहे, लग्नानंतर चालतं तसं. नाही कळलं तुम्हाला? तिने सांगितलं नवरी जशी नाचेल तसं नवरदेवानं नाचायचं. भस्मासूर म्हटलं तुमच्याकडे लग्नाच्या आधी नाचतात, आमच्याकडे नंतर. नंतर म्हणजे जन्मभर, या अर्थानं घ्या. म्हणजे काहीच अडचण नाही, मी तू नाचशील तसं नाचतो, तू नाचवशील तसं. शब्दच तसा आहे, यथा नृत्यंतम तव नृत्य येदम मया. मला अडचणच नाही. मोहिनीने नाचायला सुरू केलं. भगवान विष्णू आहेत ते, आता त्यांना सगळंच येतं, भरतनाट्यम, कथ्थक, कुचिपुडी, सगळे नृत्य प्रकार येतात. कोणतं मला विचारू नका. नाचायला लागले भगवान मोहिनी रूपामध्ये. आणि मग त्या स्टेप्स असतात नृत्याच्या, त्याचं ताल आहे ना. नृत्य हे तालाशिवाय नाही. गीत, वाद्य, नृत्य आणि शब्द संगीत ह्या चारीचा एकत्रीकरण असणं, याचंच नाव संगीत आहे. संगीत म्हणजे काही एक प्रकार नाही, त्याच्यात ताल धरला आणि नृत्य सुरू झालं. एक हात वर करते मोहिनी, यांनी हात वर करायचा, ती जसं करेल तसं. दुसरा हात वर केला, यांनी हात वर करायचा. आता कसं कसं मला विचारू नका, मला कुठे येते. ते जसं जसं नाचायला सुरू होतं तसं तसं यांनी नाचायला सुरू केलं. नाचता 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 मोहिनीनं एक स्टेप केली. एवढी मला येते, करून दाखवतो. हे बघा, अशी केली, त्यानंही केली. दुसरी स्टेप केली अशी. भस्मासुरानं केली अशी. दोन्ही हात स्वतःच्या डोक्यावर ठेवले. काय झालं? जळून राख झाला. स्वतःच्या हातानं स्वतःचा घात केला. याला म्हणतात अविवेकाची मागणी. विठ्ठल 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 विठ्ठल. भस्मासूर जळून राख झाला. भस्मासुराचं भस्म झालं. आणि मग महादेव अंधारात गेलेले बाहेर आले. भगवान विष्णू समोर उभे राहिले. भगवंतानी मोहिनीचं रूप टाकलं, विष्णू रूपात आले. मग महादेवाला सांगितलं, देवा इथून पुढे वरदान देताना जर्रा जपून हो म्हणे जा. तुमचा स्वभाव कसा आहे, जे कोणी येईल जो काही जे काही मागेल त्याला लगेच तुम्ही देता. त्याच्यामुळं पुन्हा अशा वेळा येतात. इथून पुढे थोडी आठवण करत जा. माझी आठवण करा म्हणजे तुम्हाला सगळं कळेल काय करायचं ते. भस्मासूर प्रकरणानंतर महादेवानी इतक्या अडचणीत येण्यासारखे वर देणं बंद केलेलं आहे. विठ्ठल 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 एक गोष्ट सांगू तुम्हाला, भस्मासूर तेव्हा होता आणि संपला असं समजू नका. आजच्या कलियुगामध्ये सुद्धा भस्मासूर वृत्ती आहे. आणि भस्मासूर वृत्तीचा नाश भगवंत वारंवार करत असतात. तुम्ही भस्मासूर वृत्तीनं काहीही मिळवा, ते नष्ट झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अविवेकाची मागणी ही माणसाला रसातळाला घेऊन जाते. विवेकाच्या मागणीला फार प्राधान्य आहे. बरं, माणसं नुसते अविवेकीच असतात असंही काही म्हणायचं कारण नाही. जगामध्ये ज्या लौकिकाच्या मागण्या आहेत त्याच्यातला एक आणखी खालच्या दर्जाचा प्रकार आहे. त्याचं नाव आहे मूर्खाची मागणी. काय असते मूर्खाची मागणी? सांगायची खरं तर गरज नाही, पण तरी एखाद्या दृष्टांतानं समजवतो. एक माणूस महादेवाचा भक्त, डोंगरावर महादेवाचं मंदिर जायचा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. बेलपत्र काय, महादेवाची पूजा काय. घरी यायला 12 वाजायचे. बायकोनी कुरकुर कुरकुर करायचे. एक सांगू, नवरा बायको दोघांनाही देव आवडणं, धर्म आवडणं, परमार्थ आवडणं हे भाग्य आहे. बऱ्याच वेळेस सगळ्या विजोड जोड्या असतात. नवऱ्याला आवडतं, बायकोला आवडत नाही. बायकोला आवडतं, नवऱ्याला आवडत नाही. दोघाला आवडतं, त्यांच्या मायबापाला आवडत नाही. त्या चौघांना आवडतं, पोरं नास्तिक निघतात. पोरांनाही आवडतं, शेजाऱ्या पाजाऱ्यांना आवडत नाही, म्हणून ह्यांना गप्प बसावं लागतं. मोठा अवघड आहे. असू द्या.
त्याच्या बायकोला आवडायचं नाही. तिने घरी आला नवरा की म्हणायचं, काय तुमचं गेलात महादेवाकडे, ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय, दिवस त्या पूजेत घालता, काय दिलंय देवाने, काय बरं केलंय, देव कुठं काय कुणाचं बरं करतो का, आपलं काय बरं केलंय, आहे तशीच गरिबी, आहे तशाच अडचणी, काय केलं देवाने. त्याने सांगितलं, हे बघ, कुणाबद्दल बोलायचे ते बोल, माझ्या देवाबद्दल बोलू नको. काय कमी केलंय देवाने? देवाने सगळं तर दिले ना. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाय वचन, जेणे तू जोडसी नारायण, नासे जीवपण भवरोग, आयुष्य दिलं, शरीर दिलं, काय कमी केलं देवानी? ते म्हणले, काय दिलंय सांगावं. ते म्हणलं, तुला काय पाहिजे बोल. देवाचं जाऊ दे, मीच देतो, तुला काय पाहिजे? ते म्हणले, खरंच देईल काय देव? म्हणे, नक्की देईल, मी एवढी पूजा करतो, देव माझा ऐकत नाही का? म्हणे, काय देईल तुमचा देव, तू मागून तर बघ. तिनं सांगितलं, अहो माझं ना नाकले चपट आहे, चार चौघीत बसले ना नुसते टिंगल करतात, लांब सडक नाक द्यायला लावा. हे आलं महादेवाच्या मंदिरात, ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय, महादेव प्रसन्न झाले. बोल वत्सा, काय पाहिजे? काही नाही म्हणे देवा, माझ्या बायकोचं नाक लांब सडक करा. त्यानं जसं म्हणलं तसं याच्या बायकोचं नाव लांब सडक, सडके सडकेने वाढायला लागलं. हा घरी यायला तर वाटेतच नाक आढळलं. घरी येऊन बायकोला विचारलं, का ग आता बरं आहे का? ती म्हटली, वझानं मेले मी, आखडायला लावा, पळा. पळत गेला. ओम नमः शिवाय. महादेव म्हटले, लगेच आलास, काय झालं? म्हणे, देवा वझानी माझी बायको मरे, लवकर नाक आखडून टाका. महादेवाने असं आखडलं, आधी नुसतं चपट होतं, बटनच दाबल्यासारखं. हे पळत घरी आलं. घरी आल्यानंतर बायको बसलेली, तिला विचारलं, आता बरं आहे का? पण नाक मध्ये गेल्यामुळे ही गेंगाणी झाली होती, हिला बोलताच येईना. ते म्हणते, बोल ना, आता बरं आहे का? ती काय म्हणली माहितीये? ओळखू आलं ना? न जसं होतं तसं. पुन्हा देवाकडे आला, देवाला सांगितलं, देवा जसं होतं तसं करा. देवाने सांगितलं, मग बेजारी का लावलीस रे? याला म्हणायचं मूर्खाची मागणी. विठ्ठला 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 विठ्ठला. लौकिकातल्या मागण्या पुष्कळ आहेत, त्यांचं फार काही सांगता येईल, पण त्या मागण्या ऐकून कल्याण होणार नाही. पण माहिती असाव्या आपलं कुठं चुकतं, आपला काय दोष आहे, त्याच्यातून करता येतो परिहार, म्हणून काही प्रतिपादनाचा विषय घेतला. आता या झाल्या लौकिकातल्या मागण्या. काही अलौकिक मागण्या असतात. अलौकिक मागणीचा संबंध लौकिक व्यवहाराशी, प्रपंचाशी कसल्याही प्रकारचा येत नाही. काय येत नाही? कारण संतांनी काय केलेलं माहिती का? ते जेव्हा संत झाले तेव्हा संत होतानाच त्यांनी हे पक्क मनात ठरवले, लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया एरझार हरिवीण. देवाशिवाय दुसरी जगात कोणतीच गोष्ट महत्वाची नाही, हा संतांचा निश्चय आहे. मी वाचुनी काही अनेक गोमटेची नाही, ऐसा निश्चयोची जिही तयाचा केला. एक भगवंत सोडून दुसरी प्रियताच त्यांना उरली नाही. मग भगवंताच्या प्राप्तीच्या संबंधानं ज्या अनुकूल गोष्टी आहेत किंवा भगवंताच्या नित्य सानिध्याच्या अनुकूलतेसाठी ज्या गोष्टी गरजेच्या आहेत, संत केवळ त्या गोष्टींची याचना भगवंताकडे करतात. ऋग्वेदामध्ये याचना सूक्त आहेत, त्याच्यात 5 याचना केल्यात. त्या 5 याचनांचा विचार तुमच्या समोर मांडतो. विठ्ठल 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 विठ्ठल. वेद भगवान प्रतिपादन करतात, ओम यस्मात् ते दयितां धनमेधेहि क्रतु सामर्थ्यमे यस्त्वन्निदमे मार्थोच यस्मान्निदमामृतान्धेममृतः पदमेयान ज्ञात्वाभिः. वेद भगवान सांगतात,
मागणी अशी आहे, ऋषींनी देवाकडे असं मागितलंय, देवा आम्हाला धन या करता दे की त्या धनाचा उपयोग आम्ही धर्माच्या कार्यासाठी करावा, न की विषयभोगासाठी आणि स्वार्थासाठी. देवा आम्हाला आयुष्य या करता दे की त्या आयुष्याच्या द्वारे आम्हाला तुमच्या स्वरूपाचं ज्ञान प्राप्त होईल आणि ते ज्ञान प्राप्त करून देणारे ज्ञानी त्यांची सेवा घडेल. हे भगवंता, आम्हाला अमृतत्व या करता दे की तुझ्या अमृत पदाशी आम्ही ऐक्य व्हावं, याशिवाय न अन्यथोस्ती, आम्हाला दुसरं मागायचं नाही. हे याचना सूक्त वेदातलं. विठ्ठल विठ्ठल. त्याच्या पुढच्या मंत्रात असा विषय सांगितलाय की हे भगवंता, आम्हाला यापैकी काहीच देऊ नको, द्यायचं असेल तर एवढंच दे की तुझ्या स्वरूपात आणि आमच्यामध्ये जो भेद आहे त्या भेदाच्या निवृत्तीसाठीचं जे साधन असेल ते साधन आम्हाला दे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. भगवंताचं जे स्वरूप आहे नित्य शुद्ध बुद्ध मुक्त अखंड एकरस, आणि जीवाची जी स्थिती आहे अल्पज्ञ अल्पशक्तिमान परिच्छिन्न एकदेशी देहधारी विषयबद्ध आशा आसक्त अहंकार सहित संपूर्ण विकाराने विकार्यमान झालेलं विकारी चित्त, या स्वरूपात आणि देवाच्या त्या नित्य शुद्ध बुद्ध मुक्त अखंड एकरस स्वरूपामध्ये जो भेद आहे त्या भेदाची यथावत निवृत्ती होण्यासाठी, म्हणजे अविद्या परिच्छिन्नावरणाची निवृत्ती व्हावी, आमच्या जीवाच्या जीवदशेची निवृत्ती व्हावी आणि स्वस्वरूपाचा ब्रह्मसाक्षात्कार व्हावा, यासाठीचं साधन आम्हाला दे. आणखी एक तिसरी याचना या याचना सूक्तामध्ये केले. ते म्हणतात की आमचं कोणतंही साधन हे केवळ तुझ्या कृपेनेच साध्य होणार आहे, म्हणून तुझ्या कृपेच्या प्राप्तीची योग्यता आमच्या अंगी देण्यासाठी आम्ही जो यत्न करावा तो यत्न करत असताना आमच्या ठिकाणी प्रमाद येऊ नये अशी कृपा कर. ते म्हणत नाहीत तू कृपा कर, ते म्हणतात तुझ्या कृपेच्या प्राप्तीसाठी आमची जी योग्यता असायला पाहिजे ती योग्यता आमच्या अंगी येण्यासाठी जे आम्ही साधन करायचंय त्याच्यामध्ये आम्ही प्रमादी होऊ नये, तो प्रयत्न आम्ही दृढतेने करावा, याच्यासाठी तू कृपा कर. चौथी प्रार्थना, चौथी मागणी, 5 आहेत, झालं 2 मागण्या सांगतो मग पुन्हा सोप्यावर आणतो. चौथी मागणी अशी केली की आमच्या चित्तवृत्तीच्या वृत्तीरूपानं सर्वत्र प्रसृत होऊन मिथ्या जगाला सत्य रूपाने मानत आहेत, त्या संपूर्ण मिथ्या जगताला आम्ही मिथ्या रूपाने जाणावं आणि सत्य स्वरूपाचा स्वरूपबोध आम्हाला प्राप्त व्हावा. सत्याच्या साक्षात्काराची चौथी मागणी. आणि 5वी आणि अंतिम मागणी वेद भगवान याच याचना सूक्तात अशी करतात की या जगामध्ये, या जगाला ज्यांनी मिथ्या जाणलंय आणि स्वरूपरूप अधिष्ठानाशी जे परम ऐक्य सिद्ध झालेले साध्य स्वरूपात स्थित असलेले जे कोणी महापुरुष आहेत, महात्मे आहेत, आम्हाला त्यांच्या नित्य सानिध्यात ठेव. हे याचना सूक्त आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. प्रस्तुत अभंगामध्ये तुकोबरायांनी जी 5वी मागणी या सगळ्या वरच्या 4 मागणीचं सार आहे, त्या 5व्या मागणीला फक्त मराठीत मागितलंय, वेगळं काही मागितलेलं नाही. तुकोबराय मागत असताना अत्यंत विनम्रतेने मागतात. मागत असताना माझी योग्यता आहे का नाही ते तुम्ही तपासा म्हणतात, नसेल तर योग्यता निर्माण करा म्हणतात. म्हणून द्याच असा आग्रह नाही, देता का पहा असा भाव आहे. आणि मागत असताना माझ्या प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा. संतांच्या संगतीची एकच मागणी, मागणे ते एक, दुसरी मागणी नाही. संपूर्ण अभंग बघा, दुसरं काही मागायचं नाही, एकच मागायचंय. काय? मागणे ते एक, तुझ प्रती आहे. देणार का नाही तुम्ही ठरवा, माझा हक्कच आहे, माझा अधिकारच आहे म्हणून मागतोय असं नाही. देशील तरी पाहे, बघा माझ्यासाठी योग्य आहे का नाही तुम्ही ठरवा. कारण आम्ही मागतो ते अधिकार म्हणून नाही. तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळी, पुरवावी आळी माय बापे. देवाचा एक स्वभाव आहे, ऐका. देवाला जो कोणी जे काही मागेल तो त्याला देतो आणि दूर करतो. सुग्रीवाला किष्किंधेचं राज्य पाहिजे होतं, स्वतःची बायको परत पाहिजे होती. बायको आणि राज्य दिलं आणि सुग्रीवाला दूर लोटलं. बिभीषणाला लंका पाहिजे होती. तुम्ही म्हणाल पाहिजे होती कुठं? देवाने दिली नाही, मागितली आहे बिभीषणानं. पण बिभीषणाची मागणी पण चतुराची मागणी. ऐका बरं, तुम्हाला आवडेल.
बिभीषण ज्यावेळेस रावणाला सोडून रामचंद्राकडे आला त्यावेळेसचा प्रसंग डोळ्यासमोर घ्या. सगळे वानर मंडळी बसलेत, प्रभू रामचंद्र, लक्ष्मण भैया, हनुमानजी बाजूला, सुग्रीव, अंगद, जांबवंत, नळनीळ सगळे उपस्थित. तिकडून दक्षिणेकडून येतोय म्हणलं की वानर सज्ज, आला की मारायचा, राक्षस आहे, सगळे तयारीनच. जसं छत्रपती शिवाजी महाराजांचे आदेश व्हावेन सगळे मावळे युद्धाला तयारच असायचे. ते आपल्यासारखे नव्हते, चला कीर्तनाला म्हणलं की येतो एक तासानं, असं नाही. जसे मावळे तरबेज अगदी तल्लख तसेच रामाचे सगळे सैनिक मारकट पण एवढे सावध की बस. तिकडून आला, अरे मारायचा, सगळे तयारीनं, मुठी आवळल्या, रागानं दात निघाले, डोळे लाल बुंद वानरांचे. पण तिकडून बिभीषण येतोय, हनुमानजीने ओळखलं, म्हटलं याला मारूनच टाकतील आपले लोक. आपला आहे, रामाला शरण आलाय पण वाचवला पाहिजे. हनुमानजी पुढे गेले आणि सगळ्या वानराला सांगितलं, अरे हे आपल्याकडे शरण आलाय देवाला, सेवक आहे, राम भक्त आहे, मारू नका. तेव्हा वानर शांत झाले. आले बिभीषणजी, आल्यावर स्वागत केलं. हनुमानजीने सांगितलं, परिचय करून दिला, हे बिभीषणजी रावणाचे भाऊ. अख्ख्या लंकेमध्ये हरिपाठ काकडा यांच्याच घरी होतो, दुसरीकडे तुळशीचं झाड नाही. हे फार चांगलं व्यक्तिमत्व. म्हणे ठीक आहे, काही हरकत नाही. रामाने स्वागत केलं, रामचंद्राच्या चरणावर साष्टांग दंडवत, लक्ष्मण भैयाला प्रणाम, समोर उभे, परिचय झाला, एकमेकाची आवड सांगितली, देवा माझ्या मनात एवढी आवड, असं तसं सगळं झालं. रामाने सांगितलं, आमच्या परिवारात तुमचं स्वागत आहे, तुमची काय इच्छा असेल ते पूर्ण करू. लक्ष्मण हळूच देवाला म्हणतात, देवा मला बोलायचे, बाजूला या ना. रामप्रभू म्हटले, काय बोलायचं, आता केलं ना स्वागत, जरा जरा एक मिनिट. म्हटले काय 1 मिनिट, बोल ना इथंच. नाही जरा या. म्हटले काय, बोल. बाजूला आले, काय, काही नाही, त्याला काय पाहिजे ते विचारा बरं का, त्याला आपल्याकडून काय पाहिजे ते विचारा. ते म्हणले त्याच्यात काय विचारायचं, सगळे येतात, तसा तोही आला, हे तर कळत नाही म्हणले तुम्हाला. मी लहान आहे, माझा अधिकार नाही सांगायचा, मी लक्ष्मण आहे, माझं लक्ष मनावर आहे, माझं लक्ष, नाव काय माझं, लक्ष्मण, मी सगळ्यांचे मन ओळखतो. ह्याचा भाऊ राजा आहे, सोन्याच्या लंकेचा राजा आहे, तो त्यांना सोडून आलाय, कुणी फुकट येत नसते, विचारा. रामप्रभू म्हटले ठीक आहे विचारतो. आले समोर, बिभीषणजी आप चाहते क्या हो. म्हटले देवा मला काहीच नको, पण माझ्या मनात काही आहे. लक्ष्मण म्हणले बघा मी म्हणलं होतं ना, आता सांगते, बघा पोथी उकलते का नाही. बोलायला काय बोलतात. बिभीषणाने सांगितलं, यद्राज्यते राक्षसीनां धियां हतो रावणस्य परिप्रांता स्यात् तस्मात् ते प्राप्नुवन्ति राज्ञो सद्गुणान् सात्विकान् तव चरणस्य दासः. महर्षी वाल्मिकी वर्णन करतात वाल्मिकी रामायणात. तो बिभीषण रामाला म्हणतोय, देवा रावण मेल्यानंतर या दैत्यांचा राजा कसा असावा, त्याचे 3 गुण असावेत अशी माझी इच्छा आहे. लंकेचा दैत्याचा राजा रावण मेल्यावर कसा असावा, ह्याच्याबद्दल 3 गुण त्याच्याकडे असावे अशी माझी इच्छा आहे. तो सद्गुणी असावा, तो सदाचारी असावा आणि तो तुमच्या चरणाचा दास असावा. असा राक्षस या लंकेचा राजा व्हावा. असा कोण, सद्गुणी, सदाचारी आणि तुमच्या चरणाचा दास, आणि असा राक्षस पुन्हा आणखी. लक्ष्मण म्हटला, देवा बघितलं का, म्हणून विचारायला लावलं बरं का, क्षमा करा तुम्ही मोठे आहेत. रामप्रभू हसले, म्हटले हे असं असतंच आहे. लंका दिली बिभीषणाला, पण जवळ ठेवलं नाही चरणाच्या. ज्याने काहीच मागितलं नाही ते महाबली हनुमानजी, काहीच मागितलं नाही, दिलं तरी घेतलं नाही, त्यांना कधीच चरणाच्या बाजूला करू शकले नाहीत. केवढंही राम मंदिर असू द्या, हनुमानजी शिवाय रामाचं मंदिर जगात कुठंच नाही. जो काहीच मागत नाही त्याचा अधिकार सगळ्यात मोठा आहे, आणि जो काहीतरी मागतो देव त्याला देतो, पण दूर केल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल हनुमानजीने हनुमंताचा अवतार का घेतला. माणसाच्या रूपात येऊ शकले असते, भगवान शंकरच आहेत ते.
ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरूच. दुसरा विषय शंकाच नाही काय, ज्ञानोबराय बोलतात. पण गडबड कुठं आहे, येताना माणूस होऊन आलो असतो. हनुमानजी म्हणतात जर मी माणूस होऊन आलो असतो तर राहायला घराची सोय करावी लागली असते. घर नाही तर झोपडी तरी बांधावी लागली असते. वानर झालो, झाडावरच राहता येतं, ना घराची गरज ना झोपडीची गरज. बरं माणूस झाल्यावर कपड्याची व्यवस्था करावी लागली असते. फार नाही तर साधा एक सदरा, एक धोती, एक फेटा एवढं तरी लागेल की नाही. फेटा नाही तर टोपी, टोपी नाही तर पंचा, काहीतरी लागेल की नाही. हनुमानजी म्हटले वानर झालो, कपडे घालायची गरज नाही. तोही भार वाचला रामप्रभूवरचा. तिसरी गोष्ट, माणूस झालो असतो तर बाकी काही नाही तरी दाढी मिशाचं तरी नियोजन लावावं लागलं असतं की नाही. ते 100-200 आठवड्याला नकोच म्हटले. तेही काही नाही. वानर झालं, कुठलाच खर्च नाही, कुठलीच अडचण नाही. रात्रंदिवस रामाच्या सेवेत राहता येईल आणि मागायची इच्छाच काही नाही. म्हणून वानराचं रूप धरलंय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पुंडलिकानं पांडुरंगाला मागितलं, देवा जोपर्यंत माझ्या आई वडिलाची सेवा होत नाही तोपर्यंत तुम्ही विटेवर उभा राहा. ही मागणी स्वतःसाठी आहे का जगासाठी हो? विटेवर पांडुरंगाला उभं राहण्याची जी पुंडलिकाची मागणी आहे ती स्वतःसाठी आहे का जगासाठी आहे? जगासाठी आहे. कारण तिथे उभा केला, पुंडलिकाने उभा केला, पण दर्शन सगळ्या जगाला घडतंय. ही परोपकाराची वृत्ती संतांची आहे आणि त्याच्यासाठी संत जे मागतात ते अद्भुत, अलौकिक आणि जगत कल्याण करणारच असतं, याच्यात कधी शंका नाही. विठ्ठल विठ्ठल मागण्याच्या संबंधामध्ये न्यायशास्त्रकारांनी काही विचार मांडलेला आहे. न्यायशास्त्रात असं म्हटलं की 4 गोष्टीचा विचार मागण्याच्या बाबतीत असावा. याचना या शब्दावरती महर्षी अक्षपादांनी थोडंसं चिंतन केलंय. न्यायसूत्रमध्ये असं बोलतात, मागावं कुणाला, मागावं काय, मागावं केव्हा आणि मागावं कसं, या 4 गोष्टींचं ज्ञान ज्याला झालं त्याला निश्चितपणे पुन्हा याचना करण्याची आवश्यकता पडत नाही. हे निर्विवाद आहे. काय मागावं, कुणाला मागावं, केव्हा मागावं आणि कसं मागावं. मुळामध्ये काय मागावं याचे 2-3 उत्तर आहेत. पहिली गोष्ट, त्याला मागावं ज्याच्याकडे आहे, त्याला मागावं ज्याची देण्याची इच्छा आहे, त्याला मागावं ज्याचं देण्याचं सामर्थ्य आहे. कळलं का बघा? त्याला मागावं ज्याच्याकडे आहे. आंधळ्या माणसाला वाट विचारत जाऊ नये. एक आंधळा दुसऱ्या आंधळ्याकडे गेला, म्हटला ताकडगावला जायचंय, वाट कुठून आहे? तो म्हटला असं असं चला. त्याला वाटलं ह्याला दिसत असेल, ह्याला वाटलं त्याला दिसत असेल. दोघंही चालले, हाताला हात धरून. समोर विहीर होती, पडले विहिरीत. अंधा अंधा ठेलिया दोनो कूप पडंत. होणार तेच आहे. ज्याच्याकडे आहे त्याला मागा. दुसरी गोष्ट, त्याची देण्याची इच्छा असेल तर मागा. काही माणसं कंजूस असतात, सप्त्याची पट्टी द्यायची म्हटलं तरी मनात विचार चालला, देऊ का नाही, देऊ का नाही. आणि तिसरी गोष्ट, त्याचं द्यायचं सामर्थ्य आहे का ते बघा. आणि चौथा विचार मांडलाय शास्त्रात की तो देण्यासाठी स्वतंत्र आहे का बघा. मालकाला मागा, मॅनेजरला नाही. बऱ्याच वेळेस काय असतं, पट्टी मागायला गेले, सप्त्याची पट्टी द्या. हो द्यायची आहे, देवाला नाही द्यायची तर कोणाला द्यायची, दिलीच पाहिजे, देणारच आहे, नाही कुठं म्हणतो. मग द्या की, थांबा घरी विचारून येतो. नाही कळलं, स्वतंत्र नाही ना तो. भावाच्या हातात कारभार आहे. कधी कधी भावाच्याही नसतो, बापाच्याही नसतो आणि त्याच्याही नसतो. मग कोणीकडे असतो? असतो कोणीकडं. अडचणी आहेत सगळ्या. स्वतंत्र नाही ना. स्वतंत्र पाहिजे, स्वतः देऊ शकणारा पाहिजे. भगवंत स्वतंत्र आहेत, भगवंत देण्यास इच्छुक आहेत. आणि भगवंताकडे सामर्थ्य म्हणाल तर यशस्वी, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य हे 6 गुणवर्य वसती जेथ. मनोनी तो भगवंतू निसंगाचा सांगा तू. त्याच्याकडे मागावं, कारण तो षडगुण ऐश्वर्य संपन्न आहे. उगे कुणाकडेही मागायचं नाही. मागणे ते एक तुझं प्रती आहे. आम्ही कुणालाही मागत नाही, देवा तुम्हाला मागतो. कारण सेवा तुमची करतो, तुम्हालाच मागणार. तुझी सेवा करू आणि का मागू खावया, दिग्गजीने झाले मग पंढरी राया. आम्ही सेवा पांडुरंगाची करायची, मागणी मागायला म्हसोबाकडे जायचं असं थोडी असतं. विठ्ठल 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 विठ्ठल.
मागणी केव्हा करावी? योग्य वेळेला मागा. आनंदाचा प्रसंग आहे, खुशीचा प्रसंग आहे, अशा वेळेस मागावं. कोणीतरी घरी मेलंय, त्या माणसाला मागा जाऊन तो किती दुःखी होईल. तो म्हणे कळतं तुम्हाला काही? आनंदात मागितलं की मिळतं. केव्हा मागावं कळावं, कसं मागावं त्याची पण रीत आहे. मला द्या हो म्हणण्यापेक्षा मला या गोष्टीची आवश्यकता आहे, मिळालं तर बरं होईल, पाहता का, असं म्हटलं तर ती भाषा तुम्हाला देण्यासाठी अनुकूल ठरते. कसं मागावं. आणि चौथा विचार केलाय कुणाकडं मागावं. हे कुणाकडचं तर उत्तर फार अवघड आहे, कारण शोधायचं कसं. काही काही माणसं एवढे वेडसर असतात, कुणाकडं काहीही मागतात, कुणाकडं येईन काहीही. एका पोराचं लग्न होत नव्हतं, वय झालं 37 वर्ष तरी लग्न होईना. काय करावं काय करावं काय करावं. आला हनुमानजीच्या मंदिरात, जय हनुमान ज्ञान गुणसागर, पुढं काय, जय कपी सती हो लोक उजागर. हनुमानजी म्हणले बोल भक्ता कसा आला? देवा वय वर्ष 37 झालं, लग्न होईना, कृपा करा. हनुमानजी म्हटले रॉंग नंबर. अरे मी ब्रह्मचारी आहे, मी माझंच केलं नाही, तुझं कुठं करून देऊ? तो म्हटला देवा बघा एखादा नंबर कुठं असला तर. म्हणले अजिबात नाही, मी ब्रह्मचारी आहे, कडक ब्रह्मचारी आहे, निघ इथून. म्हटले देवा माझं लग्न होईना, बघा काहीतरी, कुठं जाऊ? म्हटले हां हे विचार, माझे गुरु प्रभू रामचंद्र आहेत, ते गृहस्थी आहेत, तू त्यांच्याकडे जाय, तुझं लग्न होतंय. आला रामाच्या मंदिरात, श्रीराम जय राम जय जय राम. हनुमानजींनी पाठवलंय म्हणल्याबरोबर देवाने पुढं बोलवून घेतलं. कारण काम तुमचं काय आहे हे महत्वाचं नाही, कुणी पाठवलंय त्याच्यावर अवलंबून आहे काम होईल का नाही. समोर आले, आल्याबरोबर रामचंद्राने विचारलं काय झालं? म्हणे काही नाही देवा, लग्न होत नाही, 37 वर्ष झाले, म्हातारा होऊन मरून जाईल देवा, बायको मिळाली तर बरं होईल देवा. देवाने सांगितलं आजच होईल, तथास्तु. सकाळी 7ला आशीर्वाद मिळाला आणि 12:30ला अक्षता पडल्या. कसं विचारू नका, रामाची कृपा. लग्न झालं, बायकोला घेऊन घरी आला, मग घरी शांत बसाव का नाही. शेजारच्या गावात एक जत्रा चालू होती, जत्रेला भयंकर गर्दी, एकटं जावं पण बायकोला घेऊन गेला जत्रेला. एवढी गर्दी की त्या गर्दीमध्ये त्याची बायकोच हरवली. आधीच मिळत नव्हती, ना मिळती चीज मिळाली की भलती अप्रूग असते माणसाला. मिळाली ती हरवली. पुन्हा परत रामाच्या मंदिरात आला 2 वाजता, देवा अख्खी जत्रा फिरून आलो, बायको हरवली देवा, सापडे ना देवा, कृपा करा. रामप्रभू म्हटले रॉंग नंबर, माझी हरवली होती, मला सापडत नव्हती, मला हनुमानजींनी सापडून दिली, तू त्यांच्याकडे जा. पुन्हा मारुतीरायाकडे आला. कुणाकडे मागावं? विठ्ठला 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 संतांची संगती, संतांकडे मागून उपयोग नाही, कारण संतांची संगती संतांच्या कृपेनं मिळत नाही. संतांची संगती माणसाकडे मागून उपयोग नाही, कारण माणसालाच मिळत नाही. संताची संगती देवाकडे मागावी लागते, कारण त्याच्या कृपेशिवाय संताची भेट होत नाही. बहुअवघडा हे संत भेटी परी जग जेठी करुणा. भगवंताची विशेष कृपा होते तेव्हा संताची भेट होते. बिनु सतसंग विवेक न होही, राम कृपा बिनु सुलभ न सोयी. भगवंताच्या कृपेशिवाय संताची प्राप्ती नाही. म्हणून कुणाकडे मागायचं तर मागणे ते एक तुझं प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा. मागणी नेमकी काय आहे ते दुसऱ्या चरणात. या संतासी निरवी हेची मज देई, आणि दुजे काही न मागो देवा. पांडुरंगा आम्हाला संतांची भेट घालून द्या, संतांच्या सानिध्यात ठेवा, संतांची जवळीक साधून द्या. निरवी म्हणजे जवळीक साधून देणे. आणि दुजे काही न मागो देवा, कारण संतांच्या जवळ गेलं की देव दूर जात नाही. हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते. ज्ञान पाहिजे असलं तरी संताकडच ते ज्ञान पैगा बरवे. जरी मणियाथिया नावे तरी संताया भजावे सर्वस्वेसे. संत जिथं तिथं ज्ञान आहेच आहे, संत तेथे विवेका असणे कीजे. मग ज्ञान पाहिजे असेल तरी संत, देव पाहिजे असेल तरी संत. ज्ञानोबराय तुकोबरायांचे विचार असतील तरच आपल्या जीवनाचा खऱ्या अर्थानं उद्धार होणार आहे. आम्हाला देवाची गरज असेलच, पण देवापेक्षा हे जास्त गरज असेल माणसाला तर ती संतांच्या विचाराची गरज आहे. आणि त्या संत विचारासाठी संतांच्या सानिध्यात जाण्याची गरज आहे.
संतांचं सानिध्य देवाच्या विशेष कृपेशिवाय मिळत नाही. म्हणून आणिक दुजे काही न मागो देवा, संतासी निरवे हेची मज दे. आणिक दुजे काही न मागो देवा. संतांचे विचार आमच्या जीवनात आले तरी आम्ही संतांच्या जवळ गेलो. ऐका, संतांच्या जवळ जाणं म्हणजे फक्त शरीराने जवळ जाणं असं नाही. ज्ञानोबरांच्या समाधीच्या दर्शनाला लाखोची गर्दी, आनंदाची गोष्ट आहे. पण ज्ञानोबरांचे विचार, ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी, हरिपाठ, अमृतानुभव, पंचदशे काही नाही तर ज्ञानोबरांचा एकच विचार, पांडुरंगाला भजा, अंतःकरणातला द्वेष काढून टाका, अहंकार सोडून द्या. एवढा विचार जरी मनात आला तरी खऱ्या अर्थानं ती गर्दी सफल आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. नाही तर गर्दी खूप झाली पण संतांचे विचारच अंतःकरणात नाही आले तर मग काय उपयोग आहे. आणि एक सांगतो, परमार्थामध्ये आचरणाला महत्व. संतांनी सांगितलेल्या गोष्टी वागाव्यात. संतांनी सांगितलं गर्व धरू नका, खरंच धरायचं नाही. संतांनी सांगितलं दुसऱ्याचा द्वेष करू नका, करू नये. हे विचार आत्मसात करणं याचं नाव या संताशी निरवी. संतांनी जे शिकवलंय तसं आमचं जीवन घडलं की आम्ही संतांच्या जवळ जातो. नाही नाही, संतच तुम्हाला भेटायला येतील, तुम्हाला संताकडे जायची गरजच उरणार नाही. परीक्षित सारखा जिज्ञासू मुमुक्षु असेल तर शुकाचार्य न बोलावता स्वतः येतात. ज्ञानोबरायांच्या योग्यतेचं आचरण जर त्यांनी सांगितलंय तसं आम्ही केलं तर ज्ञानोबराय स्वतः आम्हाला भेट द्यायला येतील. पण आमचं वागणं तेवढं शुद्ध पाहिजे, आमचं आचरण पाहिजे. माऊली मला भेट द्या म्हणून ओरडायची गरजच नाही. आमचं आचरण जर ज्ञानोबरायांच्या अनुकूल झालं तर ज्ञानोबराय तुकोबराय येते. तुकोबराय आले ना, तुकोबराय आले. वैकुंठाला गेल्यानंतर सुद्धा निळोबारायांची भक्ती, त्यांचा विश्वास बघून तुकोबराय वैकुंठाहून परत आले आणि त्यांना दर्शन दिलं, त्यांना अनुग्रह दिला, गुरुमंत्र दिला. निळोबारायचा उद्धार झाला. आजही निळोबाराय आणि तुकोबराय यांच्या गुरु शिष्याचं उदाहरण जगात प्रसिद्ध आहे. का? कारण की निळोबारायांनी आपलं जीवन तुकोबरायांनी सांगितलेल्या मार्गावर चालून त्यांच्या योग्यतेचं बनवलं. याचं नाव या संताशी निरवी असं आहे. आणि प्रत्येक युगामध्ये जगामध्ये कुठे ना कुठे खरे संत असतात. मी म्हणत नाही ढोंगी नसतात, अवश्य असतील. हितभावे तरी दंभ दुरी ठेवा, चित्त शुद्ध सेवा देवाची ते. जिथं खरं नाणं आहे तिथं खोट्या नोटा असतातच, त्याच्यात नवल नाही. पण खोट्या नोटा या खऱ्या नोटांच्या आश्रयानं चालतात. जगात सगळंच खोटं हे खऱ्याच्या आश्रयानं चालतं. मृगजळ हा शब्द खरा की खोटा याचं स्पष्ट उत्तर आहे खोटा. मृगजळ कुठंच नसतं, ते पाणीच नाही. पण कुठेतरी एक हरिणही खरं आहे, कुठेतरी एक पाणीही खरं आहे. आणि त्या दोन्हीच्या कल्पनेवर मृगजळ शब्दाची सत्यता निर्माण झाली. मिथ्या गोष्टी या सत्याच्या आश्रयानं जगत असतात. त्याच्यामुळे जगात कुणी दांभिक असतील नसतील पण खरे संत जगात नेहमीच आहेत. ही पृथ्वी, ही वसुंधरा, ही भूमी एवढी दुर्दैवी कधीच नाही की या भूमीवर एकही संत नाही, असं कधीच घडलं नाही. प्रत्येक युगात, प्रत्येक शतकात एक ना एक संत या पृथ्वीवर होते आणि आजही आहेत. फरक एवढाच आहे की ते आपल्याला कधी कळतात, कधी कळत नाहीत. कधी ती प्रसिद्धीला येतील, कधी त्यांच्या प्रसिद्धीचा उदय होणारही नाही. पण संत या जगात असतात. असलेल्या संतांचं सानिध्य आम्हाला घडावं. देवा, जर आमची योग्यता नसेल, पात्रता नसेल, अधिकार नसेल, क्षमता नसेल तर तो अधिकार, ती पात्रता, ती क्षमता तुम्ही विकसित करा. आमची ती योग्यता घडवून घ्या. त्याच्यासाठी तुम्ही तुमचं मन मोठं करा. पण आम्हाला संतांच्या पायाजवळच ठेवा. गावबासारखा बुद्धू व्यक्ती पण महान संत पदावर शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या सानिध्यात गेल्यामुळं झाला. गावबाला फक्त पुरणपोळीच खायला आवडत होती, दुसरं काहीच कळत नव्हतं. पण युद्धकांडात लक्ष्मण शक्तीपर्यंतचा प्रसंग होतो न होतो, पण महाराज वैकुंठागमन करतात. जाताना लोकांनी विचारलं राहिलेलं रामायण कोण सांगणार? नाथाने सांगितलं गावबा सांगेल. गावबा संत होऊ शकतो, वाल्या कोळीचा ऋषी वाल्मिक होऊ शकतो. आपला उद्धार का होणार नाही? फक्त एकच आहे, आमची पात्रता नसली तरी तुम्हीच तुमचं मन मोठं करा, उदार व्हा आणि संताच्या पायावर आम्हाला ठेवून द्या. महाराज शेवटच्या चरणात, पहिल्या चरणात देशील तरी पाहे पांडुरंगा असा विचार आहे. आणि मग तुका म्हणे आता उदार तू होई. ते देशील तरी पाहे पांडुरंगा म्हणजे आमची योग्यता आहे का नाही तुम्ही पहा. आणि आता तुम्ही मोठं मन करा, उदार व्हा. आमची योग्यता असो नसो पण संताच्या पायी ठेवा. असो नसो भाव आलो
तुझिया ठाया कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरीराया. या दृष्टीनं तुका म्हणे आता उदार तू होई आणि मज ठेवी पायी. कारण संताशिवाय उद्धार नाहीच, संताविण प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. म्हणून आम्हाला संत चरणी ठेवून द्या. विठ्ठल विठ्ठल ताकडगाव ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं आयोजित अखंड हरिनाम सप्ताह सोहळा ज्यांनी संपर्क केला असे आमचे आदरणीय महादेवजी चाटे गुरुजी परमार्थाचे मोठे आधारस्तंभ आहेत. तसेच आपल्या गावातील हरिभक्तीपरायण किरण महाराज मोठे, हरिभक्तीपरायण अक्षय महाराज पालेकर, तसंच ज्यांच्याकडे व्यासपीठ आहे असे हरिभक्तीपरायण गणेश महाराज पिंपळगावकर, गायनाचार्य संजय महाराज हजारे, गायनाचार्य सुनील महाराज पवार, आणखी सगळीच मंडळी मोठ्या आवडीनं, मृदंगाचार्य युवराज महाराज चंदर, बरोबर आहे ना? बरोबर. आणि कारण नवीनच परिचय आहे, जरा नावात गडबड होऊ शकते. आमचे भजनातले हरिभक्तीपरायण काय ना विष्णू महाराजजी, तसंच सगळीच भजनी मंडळी, गुणजन वृंद, गायनाचार्य टाळकरी माळकरी वारकरी, चोपदार महाराज, बाल भजनी मंडळ, गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, पदाधिकारी, कार्यकर्ते, साधक, भाविक, भक्त, आबालवृद्ध, माता माऊली महिला मंडळ, तरुण युवक मंडळ, सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणिपात नमस्कार वंदना. मला या ठिकाणी बोलावलं याबद्दल आभारी आहे. झालेली सेवा भगवान ज्ञानोबराय जगद्गुरु तुकोबरायांच्या चरणी समर्पित. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श जीवनात घेण्यासाठी तरुण युवकांनी निर्व्यसनी व्हावं, व्यसनाधीनता सोडावी अशी विनम्र प्रार्थना. आणि झालेली सेवा प्रभूचरणी समर्पित करून वाणीला विराम. मला या ठिकाणी बोलवलं याबद्दल पुनश्च आभारी. तुम्हा सर्वांचा दास सेवक आणि पायिक म्हणून तेथ माझे जेवरले पायिक पण